पहिला प्रश्न, भगवान बुद्धाचा जन्म कुठे झाला आणि कधी झाला? फक्त हात वर करायचे. सांगत होते सर. लुंबिनी वनामध्ये झाला. कधी झाला? इसवी सन पूर्व 563 मध्ये भगवान बुद्धाचा जन्म लुंबिनी वनामध्ये झाला. एका शिक्षकाकडून, एका रिटायर्ड माणसाकडून, त्यात धम्मसेवकाकडून अशी बिलकुल अपेक्षा नव्हती. असं माहिती का? हा, दुसरा प्रश्न, भगवान बुद्धाचे महापरिनिर्वाण कुठे झाले? फक्त हात वर करायचा असं. सांगा. कुशीनगर येथे भगवान बुद्धाचे महापरिनिर्वाण झाले. भगवान बुद्धाचे महापरिनिर्वाण इसवी सन पूर्व कधी झाले? चारशे 483. वा, टाळ्या. खूप छान, अभिनंदन. सिद्धार्थाच्या आवडत्या घोड्याचे नाव काय होते? कंटक. ज्यांना येतं उत्तर डायरेक्ट त्यांनी सांगायचं, हात वर करा. फास्ट, डायरेक्ट, रॅपिड क्वेश्चन. बुद्ध यांना बुद्धत्वाचा लाभ कोणत्या वृक्षाखाली झाला? बोधी वृक्षाखाली झाला. वा. भगवान बुद्धाला बुद्धत्वाचा लाभ इसवी सन पूर्व कधी झाला? 528. व्हेरी गुड, टाळ्या. वयाच्या कितव्या वर्षी भगवान बुद्धाने बुद्धत्वाचा लाभ केला? कितव्या वर्षी? 35व्या वर्षी. व्हेरी नाईस. भगवान बुद्धाने वयोवर्ष, त्या आणखी असायला तुम्हाला. भगवान बुद्धाने, सिद्धार्थ बोधिसत्वाने, इथं बसाय, असं लाईन मध्ये बसाय, काळ्या पट्टीच्या बाजूला, भिंतीला टेकून नाही बसाय. सत्वाने कितव्या वर्षी आपल्या घराचा गृहत्याग केला? 29व्या वर्षी. व्हेरी नाईस. कितव्या वर्षी? शाक्य आणि कोली यांच्या विवादाचे कारण टिंबटिंब ही नदी होती. रोहिणी नदी. वा, टाळ्या. सिद्धार्थाने बुद्ध झाल्यानंतर आपले भिक्षापात्र या नदीमध्ये प्रवाहित केले. निरंजना नदीमध्ये. वा, व्हेरी नाईस, गुड, टाळ्या. एकूण किती नद्यांचा उल्लेख आलेला आहे? त्यापैकी तुम्हाला जी नदी माहिती आहेत, जेवढ्या नद्यांची नावे माहिती आहेत, तेवढ्या नद्यांची नावं सांगा. काय? अनमा. व्हेरी गुड, टाळ्या. मायाताईसाठी टाळ्या. खूप छान. 4 नद्यांचा आतापर्यंत आपण उल्लेख वाचलेला आहे. निरंजना, रोहिणी, अनोमा. बरोबर ना? हा. सिद्धार्थाचा अश्वचालक, त्याचे नाव टिंबटिंब डॅश डॅश हे होते. काय होतं? छन्न, किंवा त्यालाच छन्ना देखील म्हणतात. बरोबर आहे.
किंवा त्यालाच इंग्रजीमध्ये चन्ना देखील असं म्हणतात. आणि एकदा कोणीतरी म्हटलं होतं की सिद्धार्थाच्या अश्वाचं नाव काय, आपलं चालकाचं नाव काय? तो म्हणे छंद. छंद नाही, छंद म्हणजे आवड, तुमची हॉबी. बरोबर आहे. सिद्धार्थाने टिंबटिंब यांच्याकडून परिव्रजेची दीक्षा घेतली, त्यांचे नाव काय? भारद्वाज. व्हेरी गुड. आईसाठी काय नाव आईचं? मस्की आई. व्हेरी नाईस. त्या मुनींच्या नावावरून पडले, कपिल मुनी यांच्या नावावरून पडले. कपिल मुनी हा टिंबटिंब या तत्वज्ञानाचा प्रमुख होता, सांख्य तत्वज्ञानाचा. सांख्य तत्वज्ञान काय सांगतं की पृथ्वी, पुरुष आणि निसर्ग यांच्या संगम, संबंध आणि संभोगातून उत्पन्न झाली, म्हणून त्याला त्याचं सांख्य तत्वज्ञान असं त्यांनी प्रेडिक्ट केलं किंवा त्यांनी मांडलं. सांख्य तत्वज्ञान, सांख्य फिलॉसॉफी किंवा सांख्य ज्ञान. एकूण किती तत्वज्ञानी प्रसिद्ध होते? अलार कलाम, सब्बमित्त, उद्दक रामपुत्त आणि सब्बमित्त सांगितलं ना. व्हेरी नाईस. टाळ्या. व्हेरी गुड. आलार कलाम हा कितव्या ध्यानाच्या सीडीपर्यंत शिकवण्यासाठी प्रसिद्ध होता? 7व्या. व्हेरी नाईस. आता ह्या 7 ते 8 शिड्या तुम्हाला माहिती असू द्या. तुमचं प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ ध्यान हे तर तुम्हाला माहितीच असेल, पण पंचम ध्यान आकाशानंत येतं, अकिंचन्य येतं, विज्ञान येतं, अकिंचन्य येतं आणि नैव संज्ञान संज्ञा येतं. हे 8 ध्यान आहेत ते. बरोबर आहे. तर 7 ध्यानापर्यंत आलार कलाम हा प्रसिद्ध होता. आणि आलार कलाम नंतर उद्दक रामपुत्त हा कितव्या ध्यानाच्या पायऱ्यापर्यंत शिकवण्यासाठी सुप्रसिद्ध होता? कितव्या? 8व्या. व्हेरी नाईस. सिद्धार्थाचे मत आणि मन परिवर्तन करण्यासाठी शुद्धोधनाने या टिंबटिंब व्यक्तिमत्वाची नियुक्ती केली, त्याचे नाव काय? उदाईन. व्हेरी नाईस. बरोबर. शुद्धोधनाने सिद्धार्थाला किती महाल बांधून दिले? किती महाल बांधून दिले? 3 महाल बांधून दिले. त्यांचे नावे काय होती? काय? रम्य, सुरम्य आणि रत्नदधी हे ते 3 महालाचे नाव होते. ठीक आहे. रम्य लिहा, नुसतं तोंडागड पाहू नका. वाचाल तर वाचाल आणि लिहाल तर परीक्षेमध्ये लिहाल. रम्य, सुरम्य, रत्नदधी. रत्नदधी. रम्य हा 5 मजली होता, सुरम्य हा 7 मजली होता आणि रत्नदधी हा 9 मजली होता. ओके. पुढे सिद्धार्थाच्या पत्नीचे नाव काय? यशोधरेच्या पतीचे नाव काय? सिद्धार्थ. राहुलाच्या आई वडिलाचे नाव काय?
सिद्धार्थ यशोधरेच्या मुलाचं नाव काय? राहुल. म्हणजे असे पण प्रश्न तुम्हाला माहिती असायला पाहिजे. जयसेन यांच्या मुलाचे नाव काय होते? सिंहहनू. सिंहहनूच्या पत्नीचे नाव काय होते? काय होते? हा, दक्षिणा. हा, कच्चना कच्चायना, स्पेलिंग मिस्टेक असतात. काश्यप, त्यालाच कोणी काश्यपा म्हणतात. इंग्लिश मध्ये लोक बुद्धा म्हणतात. बरोबर आहे की? असं थोडासा डिफरन्स असतो. सिंहहनू यांच्या 5 मुलींचे नाव काय होते? शुक्लधन. व्हेरी नाईस, टाळ्या. अप्रतिम. आणि त्यांच्या 2 भगिनीचे नाव काय होते? अमिता आणि प्रमिता. व्हेरी नाईस. या दोघींपैकी देवदत्ताच्या आईचे नाव काय होते? अमिता. अमिताच्या मुलाचे नाव काय होते? देवदत्ताच्या आईचे नाव काय होते? राजधानी काय होती? काय होती? मगध देशाची राजधानी राजगृह होती. कौशल देशाची राजधानी काय होती? श्रावस्ती. टाळ्या. अक्षरासाठी टाळ्या. कौशल देशाचा राजा कोण होता? राजा बिंबिसार कौशल देशाचा राजा होता. अवघड आहे. कसं होईल तुम्हाला आज? मॅचिंग मॅचिंग. असं आहे का? शाक्य देशाचा राजा कोण होता? शाक्य देशाच्या राजधानीचे नाव काय होते? कपिलवस्तू. आलार कलाम यांचं आश्रम कोणत्या निवासस्थानी होतं? व्हेरी नाईस, टाळ्या. व्हेरी नाईस. याच्यासाठी आणखी एक टाळ्या. वैशाली मध्ये होतं आणि वैशालीच्या विंध्य कोष्ठामध्ये होतं. बरोबर आहे? जसं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये आहे आणि महाराष्ट्रातल्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे, असं आपण त्याला समजून घेऊ शकतो. ठीक आहे. पुढे आनापानसती म्हणजे काय? श्वासोश्वासावर नियंत्रण ठेवणे म्हणजे आनापानसती. हा, तुम्ही आनापानसती म्हणजे तसं सांगायचं नाही. श्वास आत घेणे आणि सोडणे, येणारा श्वास आणि बाहेर जाणारा श्वास लक्षपूर्वक पाहणे म्हणजे आनापानसती. कसं सांगायचं? आनापानसती म्हणजे येणारा श्वास आणि बाहेर जाणारा श्वास लक्षपूर्वक पाहणे, त्याला म्हणतात आनापानसती. आना म्हणजे आतमध्ये येणारा श्वास, पाना म्हणजे बाहेर
जाणारा श्वास. शब्दशः डायरेक्ट येणारा श्वास आणि जाणारा श्वास एवढी व्याख्या सांगायची नाही. अशी व्याख्या सांगितल्याने तुम्हाला काय शिवाजी पुतळ्यावर बक्षीस वाटप केलं? हा, बक्षीस वाटप होणार नाही. त्या काळातील 5 पंच परिव्राजकाचे नाव काय होते? व्हेरी नाईस. काय सांगितलं तुम्ही? व्हेरी गुड. असं सिरियल वाईज पाठ करायचं. कौंडिन्य, वप्प, भद्य, मानव, अस्वज. हे 5 होते. लिहा. कौंडिन्य, वप्प, भद्य. पहिल्यापासून कौंडिन्य, वप्प, भद्य, महानाम. ओके. कौंडिन्य, वप्प, भद्य, महानाम, अश्वजित. भगवान बुद्ध झाल्यानंतर भगवान बुद्धाने पहिले प्रवचन कुठे दिले? सारनाथ. सारनाथला आणखी ऑप्शन नेम काय आहे किंवा त्याचे उपनाव काय काय आहे? एक. आणखी जेतवन नाही. काशी. अगोदर त्याचं नाव काय होतं? काशी. मग नंतर त्याचं नाव काय झालं? वाराणसी. मग बुद्धाने ज्यावेळेस प्रवचन दिलं त्याचं त्यावेळेस नाव काय होतं? इसिपतन मृगदाय. नंतर मग त्याचं नाव सारनाथ पडलं. बरोबर आहे. काशी. बघा तुम्हाला एक जोक सांगतो. काशी. आपण जर एखाद्याने काही चुकीचं सांगितलं किंवा काही खोटं सांगितलं किंवा काही समजलं नाही किंवा देवदर्शनाला जा असं जर आपण एखाद्याला सांगायचं झालं तर आपण त्याला काय म्हणतो? सरळ सरळ काशीला जा. कशाला जा? काशीला जा. काशीला कशामुळे जा? कारण तिथे भगवान बुद्धांनी पहिलं प्रवचन दिलेलं आहे आणि पहिलं प्रवचन दिलेले तिथं जा आणि तिथं वाचा, ऐका, ज्ञान ग्रहण करा आणि घ्या. म्हणून तो वाक्यप्रचार मन रूढ झाली. तुम्ही काय करा? एकदा काशीला जा. बरोबर. आणि काशीला पण जाऊन काहीच जर फायदा झाला नाही किंवा काहीच जर वटीत पदरात पडलं नाही, कशाला मरायला काशीला गेली होती? काय केलं काशीला जाऊन? असं होतं. म्हणून काय म्हणतात? काशी. काशी ही त्या काळातली प्रसिद्ध नगरी होती. एक सुप्रसिद्ध असं शहर होतं. चार ध्यान कोणते आहेत? सांगा. चार ध्यान कोणते आहेत? आता सांगितलं ना. हा, बरोबर आहे. व्हेरी गुड. एकूण 4 ध्यान. प्रथम ध्यान, द्वितीय ध्यान, तृतीय ध्यान आणि चतुर्थ ध्यान. हे 4च ध्यान आहेत ना. बरोबर आहे.
आता जर मी असं विचारलं, बुद्ध काळामध्ये या 3 प्रसिद्ध अशा ध्यानाच्या पद्धती प्रचलित होत्या, मग त्या कोणत्या आहेत? व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. टाळ्या, जोरदार टाळ्या. लिहा, आनापानसती, प्राणायाम आणि समाधी. खूप छान. हा, पूरक म्हणजे काय? पूरक म्हणजे श्वास घेणे. काय? पूरक म्हणजे श्वास घेणे, एवढंच म्हणायचं. श्वास आत घेणे नाही म्हणायचं. आणि कुंभक म्हणजे काय? श्वासाला थांबवणे. म्हणजे काय? श्वास पोटामध्ये, हृदयामध्ये, आपल्या फुफ्फुसामध्ये साठवून ठेवणे, त्याला साठवून ठेवणे, त्याला म्हणतात कुंभक. श्वासाला स्टेबल ठेवणे. बघा, जसं की असं एका आपल्या चार्ट द्वारे तुम्हाला समजा, हा झाला पूरक श्वास म्हणजे श्वास घेणे. हे झालं कुंभक, श्वास साठवून ठेवणे. हे झालं काय झाले? रेचक म्हणजे श्वास सोडणे. बरोबर आहे. कुंभक म्हणजे श्वास घेणे, पूरक म्हणजे श्वास सोडणे, आणि कुंभक म्हणजे श्वास थांबवून ठेवणे आपल्या पोटामध्ये, फुफ्फुसामध्ये. महामायेच्या स्वप्नाचे अर्थ सांगणारे 8 ब्राह्मण, त्यांची नावं काय होती? व्हेरी गुड. राम, टाळ्यात. लखन, यन्न म्हणजे तोंडन्य, भोग, बरोबर ना, सुयाम आणि सुदत्त. हे एकूण किती ब्राह्मण होते? 8 ब्राह्मण होते. तर त्यापैकी किती ब्राह्मण हे वयस्कर होते? 7. आणि किती ब्राह्मण तरुण होते? 1. त्याचं नाव काय होतं? कौंडिन्य. भगवान बुद्ध हे बुद्धच होणार असं कोणत्या ब्राह्मणाने म्हटलं होतं? कौंडिन्य ब्राह्मणाने. व्हेरी नाईस. ठीक आहे. आज आपण सुजाताने दिलेल्या खिरीचे सिद्धार्थाने किती घास केले? किती घास केले? 39. सिद्धार्थाने कोणत्या पात्रामध्ये सिद्धार्थाला खीरदान केले? सुवर्ण पात्रामध्ये. त्यावेळेस ज्यावेळेस नदीमध्ये पात्र प्रवाहित केलं सिद्धार्थाने, त्यावेळेस सिद्धार्थ बोधिसत्वाने काय संकल्प केला होता? मला जर ज्ञान प्राप्ती झाली असेल, होणार असेल, तर हे पात्र प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाऊ दे. आणि मग ते पात्र प्रवाहाच्या दिशेने गेलं का प्रवाहाच्या विरुद्ध गेलं? तू सांग अक्षरा. हा, विरुद्ध गेलं ना? तिला माहिती. ठीक आहे. भगवान बुद्धाने
प्रथम धम्मचक्र प्रवर्तन कधी केलं, काय केलं, नाव काय येतं तुम्हाला माहिती आहे, कधी केलं? इसवी सन पूर्व 528 मध्ये. बघा ही फार महत्वाची घटना आहे. ज्यावेळेस भगवान बुद्धाने बुद्धत्वाची प्राप्ती केली इसवी सन पूर्व 528 मध्ये, त्याच वेळेस त्यांनी धम्मचक्र प्रवर्तन देखील केलं. त्याचं नाव होतं धम्मचक्र प्रवर्तन सूत्र. ते देखील 528 मध्ये केलं होतं. ओके. आणि त्याच दरम्यान भगवान बुद्धाने भिक्खू संघाची देखील स्थापना केली होती. आणि त्याच दरम्यान भगवान बुद्धाने वर्षावासाला देखील प्रारंभ केला होता. या काही 2-4 महत्वाच्या बाबी आहेत, आपण त्या मेन्शन करायला पाहिजे. ठीक आहे. आज आपण येथेच थांबूया. सर्वांनी म्हणा साधू साधू साधू. भवतो सर्वमङ्गलाङ्गकान्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुधम्मानुसंगानुभवेन सदा भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि.